तुम्ही आम्ही आपण सर्वजण जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावतो बँकेच्या बाहेर आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन सुद्धा आज जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या दारात पोहोचलेल्या आहेत। हिराबेन या वयोवृद्ध आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री आता स्वतः गेलेल्या आहेत बँकेमध्ये जुन्या नोटा बदलून आणण्यासाठी। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनांना रद्द झालेल्या आहेत, बँकांमध्ये त्या बदलून मिळतात। खरं तर आजपासूनच वृद्धांसाठी व सिनियर सिटीजन्ससाठी आणि जे दिव्यांग आहेत या सर्वांसाठी एक वेगळी रांग बँकेच्या बाहेर पाहायला मिळणार आहे। आणि ही दृश्य आहेत गुजरातमधली, जिथे मोदींच्या मातोश्री नोटा बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये पोहोचलेल्या आहेत। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सर्वसामान्य नागरिकांसोबत पंतप्रधानांच्या घरचे सुद्धा रांगेत उभे आहेत। नक्कीच ज्ञानदा, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा या सध्या गांधीनगर मधली जी ओबीसी अर्थात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये गेलेले आहेत आणि स्वतः रांगेमध्ये उभे राहून अशा पद्धतीने पैसे काढत आहेत। अतिशय प्रतिकात्मक खरं हे म्हणायला हवं चित्र, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा हा कठोर निर्णय घेतल्यानंतर विरोधकांच्याकडून टीका होतीये की हा निर्णय जो आहे तो सामान्यांना त्रासदायक आहे आणि जी बडी धेंड आहेत त्यांना मात्र याच्यातून सही सलामत सुटलेले आहेत, त्यांचा काळा पैसा तुम्ही रोखत नाही आणि सामान्यांना त्रास कशाला, अशा पद्धतीची जी एक ओरड होतीये तर त्याला कुठंतरी या चित्रानं कदाचित उत्तर मिळू शकेल। कारण थेट पंतप्रधानांची आई ज्या खरं तर वृद्ध आहेत आणि त्या स्वतः पैसे काढण्यासाठी अशा पद्धतीने बँकेच्या रांगेमध्ये उभे आहेत। काँग्रेसकडून आपण पाहिलं होतं की राहुल गांधी ते स्वतः स्टेट बँकेच्या शाखेमध्ये आले होते, संसद मार्ग घेतल्या। त्याच्यानंतर केजरीवाल हे देखील रस्त्यावरती आले होते आणि त्यांनी जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण भाजपकडून अशा पद्धतीचं कुठलं अजूनही चित्र दिसत नव्हतं। आणि आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई अशा पद्धतीनं मुळे कदाचित जो त्रास देशातली सर्वसामान्य जनता सोसतीये सहन करते तसाच त्रास माझ्या देखील कुटुंबाला होतोय, अशा पद्धतीचा एक कुठेतरी संदेश मोदींच्या या सगळ्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळू शकतो। नक्कीच प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि ही दृश्यच सगळं काही सांगून जात आहेत। ओरिएंटल बँकेमध्ये मोदींच्या मातोश्री पोहोचलेल्या आहेत। हिराबेन या जवळपास 90च्या घरात आहेत आणि आज आपल्याकडच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांनी बँकेत धाव घेतलेली आहे। याआधी आपण पाहिलं की राहुल गांधी सुद्धा एसबीआयच्या ब्रांचमध्ये गेलेले दिल्लीमध्ये आणि त्यांनी नोटा बदलून घेतलेल्या होत्या। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे माझ्या कुटुंबियांना सुद्धा असाच त्रास सहन करावा लागतोय, सर्वांनी सहकार्य करावं असंच आवाहन नरेंद्र मोदी या मार्फत करत असतील। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री कोणतेही कन्सेशन न घेता, कोणतीही सवलत न घेता त्या स्वतः पोहोचलेल्या आहेत बँकेमध्ये। आणि जो फॉर्म भरणं अनिवार्य आहे, ओळखपत्र दाखवणं अनिवार्य आहे, त्या सगळ्या बाबींची पूर्तता त्यांच्याकडनं केली जाते। आणि त्यांच्याकडे ज्या 1500च्या जुन्या नोटा आहेत त्या सर्व नोटा त्या बदलून घेण्यासाठी गुजरातच्या गांधीनगरमधल्या ओरिएंटल बँकेमध्ये पोहोचलेल्या आहेत। आजपासून सरकारने एक विशेष सोय केलेली आहे, ती म्हणजे वयोवृद्ध नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा नोटा बदलून घेण्यासाठी एक वेगळी रांग असणार आहे। त्यांना थोडीशी सवलत देण्यात आलेली आहे, कारण आपण पाहिलं की कित्येक तास या रांगेमध्ये तिष्ठत उभं राहावं लागतं। ही दृश्य आहेत गांधीनगरची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन या आपल्या काही कुटुंबियांसोबत ओरिएंटल बँकेत पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडच्या जुन्या नोटा त्यांनी आता बदलून घेतलेल्या आहेत बँकेमधनं। जो फॉर्म भरणं अनिवार्य आहे तो फॉर्मही त्यांनी भरलेला आहे, त्याचबरोबर स्वतःचं ओळखपत्र त्यांनी दाखवलेलं आहे। ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागतोय देशहितासाठी असं मोदींचं म्हणणं आहे, त्याचप्रमाणे माझे घरचे सुद्धा कुठलीही सवलत न घेता थेट बँकेत जात आहेत। माझ्या मातोश्री सुद्धा बँकेत गेलेल्या आहेत, त्यांनी नोटा बदलून घेतल्यात, हेच कदाचित सांगण्याचा नरेंद्र मोदींचा हा प्रयत्न आहे। हिराबेन यांचे सातत्यानं नरेंद्र मोदी खूप महत्त्वाच्या वेळेला आशीर्वाद घेत असल्याचं चित्र आपण कायमच पाहिलेलं आहे। म्हणजे जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हाची वेळ असो किंवा नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असो किंवा हिराबेन यांचा वाढदिवस असो, कायमच या दोघांमधलं नातं अशा वेगवेगळ्या माध्यमातून देशाच्या समोर आलंय। आणि जेव्हा आता खुद्द हिराबेन यांच्या मुलानं हा निर्णय घेतलेला आहे नोटबंदीचा, देशातलं काळं धन सर्वांसमक्ष आणण्यासाठी आणि काळं धनवाल्यांची अडचण करण्यासाठी, तेव्हा आईचाही आपल्या मुलाच्या निर्णयाला निश्चितपणे मोठा पाठिंबा मिळतोय। त्यांनी खूप मोठा संदेश दिलेला आहे आपल्या आजच्या कृतीतनं की
निर्णय जरी थोडासा त्रासदायक असला तरी तो त्रास आपण घ्यायला हवाय. देशहितासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे असं मोदींचंही म्हणणं आहे. 500च्या जुन्या नोटा होत्या हिराबेन यांच्याकडे आणि 500च्या जुन्या नोटा त्यांनी गांधीनगरच्या ओरिएंटल बँकेच्या शाखेतनं बदलून घेतलेल्या आहेत. हिराबेन यांचं वय 90च्या पलीकडचं आहे. त्या स्वतः आज बँकेत आलेल्या आहेत गांधीनगरच्या ओरिएंटल बँकेच्या शाखेमध्ये. त्यांनी फॉर्म भरला, आपलं ओळखपत्र सादर केलं आणि यानंतर त्यांच्याकडे ज्या 500-500च्या जुन्या नोटा होत्या त्या नोटा त्यांनी ओरिएंटल बँकेतनं बदलून घेतलेल्या आहेत. 4-5 दिवस झालेले आहेत हा निर्णय घेऊन. खरं तर अनेकांना त्रास होतोय. एटीएम अजूनही पूर्णपणे सुरळीतपणे सुरू झालेली नाहीयेत. बँकांमधून नोटा बदलण्यासाठी सुद्धा एका विशिष्ट रकमेचीच मर्यादा देण्यात आलेली आहे. आणि आता गुजरातच्या गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन या स्वतः पोहोचलेल्या आहेत. खरं तर खूप थकलेल्या आहेत त्या, तरी सुद्धा घरच्यांच्या सोबत कोणाकोणाचा आधार घेत त्या बँकेत स्वतः पोहोचल्या. त्यांनी 500-500च्या जुन्या नोटा कॅशियरकडे दिल्या आणि आता त्यांना नवीन नोटा मिळण्याची, हातात पडण्याची प्रतीक्षा आहे. हिराबेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री आणि त्यांच्याकडच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटा बँकेतनं घेण्यासाठी त्या आज बँकेत पोहोचल्यात गांधीनगरच्या ओरिएंटल बँकेच्या शाखेमध्ये. स्वाभाविकपणे सर्वांनाच आकर्षण आहे, कारण त्या मोदींच्या आई आहेत आणि आता नवीन नोटा हिराबेन यांच्या हातात पडतात. दहा रुपयांच्या नोटांची 2 बंडलं आणि त्याचबरोबर 100च्या काही नोटा या हिराबेन यांना मिळालेल्या आहेत. कदाचित त्यांनी 4000 रुपये एक्सचेंज केलेले असावे. निश्चित रक्कम आपल्यालाही माहिती नाहीये, पण 500-500च्या नोटा होत्या आणि त्या मोबदल्यात 10-10च्या नोटांची बंडलं आणि सोबतच 100 रुपये सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. या बँकेमध्ये थोड्या काळासाठी खूपच कमालीची गर्दी झालेली, कारण मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा आतमध्ये आले. कारणही तसंच विशेष आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री स्वतः या बँकेमध्ये आल्या. गांधीनगरच्या ओरिएंटल बँकेची ही शाखा आहे आणि इथे त्यांनी आपल्याकडचे जुने 500 रुपये बदलून घेतले आणि त्या मोबदल्यात त्यांना 10-10 रुपयांची बंडलं आणि त्याचबरोबर 100 रुपयांच्या काही 2000 रुपयाची नोट आहे की कदाचित ही, त्याला 2000 रुपयाची नोट मिळाली. खरं तर या 2000च्या नोटेचं आकर्षण प्रत्येकालाच आहे. जेव्हा ती पहिल्यांदा हातात पडते तेव्हा प्रत्येकालाच याचं अप्रूप वाटतंय आणि मोदींच्या मातोश्री हिराबेन यांच्या हातात सुद्धा आता ही 2000ची नवी कोरी नोट पडलेली आहे. ओके बस हाँ